मित्रांनो, बालाघाटच्या डोंगर रांगेमध्ये फिरतोय. या डोंगर रांगेमध्ये जे उतार आहेत, त्या उतारावरून वाहत येणारे छोटे ओहोळ किंवा नद्या यांचे हे पात्र आहेत. आणि यांच्या या पात्रामधून मी वरच्या बाजूने खालच्या बाजूला चाललो आहे. इंडियन उल्फ मराठीमध्ये त्याला लांडगा म्हणतो आपण. या लांडग्याच्या पाठीमागे 2 दिवस झालं मी फिरतोय. या लांडग्यामध्ये नर आणि मादी दोघं जण आहेत आणि 4 पिल्लं त्यांच्या सोबत आहेत. अनेकांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आपल्या या डोंगर रांगेमध्ये या 6 लांडग्यांनी म्हणजे नर आणि मादी 2 आणि 4 त्यांची पिल्लं यांनी या सर्वांनी उच्छाद मांडलेला आहे. कारण बऱ्याच जणांच्या बकऱ्या वगैरे ते घेऊन जात आहेत. त्यांचा शोध घेत घेत मी इकडं आलो होतो. त्यांची सायटिंग झाली, परंतु मोबाईलमध्ये त्यांना कॅप्चर केलं आहे. कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येईल का ते बघूयात. परंतु इथून जात असताना मला या झाडाच्या म्हणजे समोरचं हे झाड, या झाडाच्या खालच्या बुंध्यामध्ये काय दिसलं हे तुम्हाला मी दाखवतो आता. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं हा पूर्ण परिसर सुकून गेलेला आहे. सुकलेल्या या भागामध्ये अनेक पक्ष्यांची रेलचेल चालू आहे. बहुतांशी पक्षी संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात. पाण्याचा जिथे अंश आहे किंवा पाणी आहे, ओलावा आहे, त्या भागामध्ये जास्त ते फिरताना दिसून येतात. मी इथं वरच्या बाजूला या घरट्याकडे पाहत होतो. म्हणलं या घरट्यामध्ये काही अंडी वगैरे आहेत का ते बघावं. परंतु त्याच क्षणी माझं खालच्या बाजूला लक्ष गेलं. तर इथे काय ते बघा तुम्हीच. 6 क्रीम कलरची अंडी आहेत. आता ही अंडी कशाची आहेत याचा मला शोध घ्यायचा आहे. कारण आता इथं कोणताही पक्षी नाही आहे. मी थोडासा लांब जातो आता इथून. हे बघा या बाजूने पण दिसतंय. मी इथून थोडासा लांब जातो, त्या बाजूला तिकडे जातो. आता सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत. थोड्या वेळाने थोडासा अंधार पडल्यावर मी पुन्हा इथे येईल. नेमकी ही अंडी कशाची आहेत त्याचं मला फुटेज घेता येतं का ते बघूयात आता. मित्रांनो, आज सकाळी लवकर मी पहाटे 5:30च्या दरम्यान या ठिकाणी आलो होतो. तर या अंड्यावरती एक पक्षी बसलेला होता. त्या पक्ष्याचं नाव फ्रँकलिन म्हणजेच राखी तितर. त्याला फ्रँकलिन किंवा ग्रे फ्रँकलिन असंही म्हणतात. तर हे राखी तितर नावाच्या पक्ष्याचे 6 अंडी आहेत. हा म्हणजे एप्रिल, मे किंवा जून या 2-3 महिन्यामध्ये हा पक्षी 6 ते 8 अंडी देतो घरट्यामध्ये आणि त्यातनं पिल्ली बाहेर निघतात. पाऊस पडला की या भागामध्ये गवतामध्ये कीटकांचं प्रमाण वाढतं किंवा हे जे झाडांच्या खाली गवत किंवा पानं पडलेले आहेत हे कुजल्यामुळं याच्या खाली गांडूळ किंवा इतर कीटक यांची संख्या वाढली की मग या पक्ष्याच्या पिल्लांना मुबलक प्रमाणात खाद्य मिळतं. तर ग्रे फ्रँकलिन किंवा राखी तितर हा नॉर्मली सकाळच्या वेळेला आपल्या खेड्यापाड्यामध्ये किंवा शहराच्या अवतीभोवतीच्या शेतामध्ये वेगवेगळे आवाज काढत असतो आणि त्याच्या विणीच्या हंगामामध्ये तो आपल्या मादीला साथ घालत असतो म्हणजे नर. आणि त्याचा रंग थोडासा बदलतो विणीच्या हंगामामध्ये. परंतु नॉर्मली प्रत्येक गावामध्ये त्याच्या आवाजावरून या पक्ष्याला ओळखतात. अतिशय चपळ पक्षी आहे, कोंबडीच्या आकाराचा पक्षी आहे. त्यामुळे या पक्ष्याची जी घरटी आहेत ती दुर्मिळ आहेत. किंवा हा पक्षीही आता जर औद्योगिकीकरण म्हणा किंवा शेतीसाठी डोंगर उतारावरच्या जमिनीची मशागत चालू आहे किंवा आपल्या शेतीमध्ये सुद्धा वर्षभर शेतकरी शेती करत असल्यामुळे या पक्ष्याला अंडी देणं किंवा त्याच्या घरट्याची काळजी घेणं खूप जिकिरीचं काम झालेलं आहे. त्यामुळे याही पक्ष्यावरती आता हळूहळू संकट निर्माण व्हायला लागलेलं आहे. सुंदर आणि शिकारीसाठी बळी पडणारा म्हणजे बरेच जण याला शिकार याची करतात आणि याला
पकडून खातात, काही माणसं त्याला हे लावतात जाळं, म्हणजे एक काय ट्रॅप लावतात आणि ते त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये वाघूर म्हणतात. वाघूर लावून याला पकडतात आणि याची शिकार करतात. तर इथे अंडी तशीच आहेत. जर पुढच्या काही दिवसामध्ये या अंड्यातनं पिल्ली निघाली तर त्या पिल्लांचं आपल्याला फुटेज घेता येईल का बघूया. कारण अंड्यातनं पिल्लं लवकर बाहेर पडली की लगेच 2-3 दिवसात आईच्या किंवा वडिलांच्या सान्निध्यामध्ये ते अवतीभोवतीच्या परिसरामध्ये फिरायला लागतात. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा दिवसभर बाहेर चरण्यासाठी जातो आणि रात्रभर त्या अंड्यावरती बसतो. त्यामुळे दिवसभर याची सायटिंग होत नाही. तर असा हा ग्रे फ्रँकोलिनचं तुम्हाला मी घरटं दाखवलं आहे. भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.